आता पेपर झालेला आहे बाबा. अगदी प्रायमरी निरीक्षणं जी आहेत ती कमी वेळामध्ये आपण त्यावर विस्ताराने नंतर बोलूच, पण प्रायमरी निरीक्षणं जी आहेत ती काय आहेत आपण बघूया की काय काय त्याच्यामध्ये सापडलेलं जे आहे. हा माझ्याकडे ए टाईपचा पेपर आहे, त्याच्यावरनं जे आहे प्रश्नाचे स्वरूप बेसिक आणि प्रायमरी आहे. माहितीचा मूलभूतपणा आणि त्याचे वारंवार केलेले वाचन उपयुक्त ठरेल. 20 मुद्दे काढलेले आहेत. इकॉलॉजी एन्व्हायरमेंटचे प्रश्न कन्सेप्च्युअल फॅक्च्युअल दोन्हीचा बेस आहे आणि त्यासाठी नंबर ऑफ रिव्हिजन्स तुमच्या काय आहेत, रिकॉल रेशोसाठी जे आहेत मायक्रो प्रश्न असे विचारलेले जे आहेत. एनसीईआरटी रीडिंग मस्ट आहे. आपला कृष्णरायाचा प्रश्न बघितला, म्हणजे आपल्या वाऱ्यांवरचा प्रश्न, मान्सूनवरचे प्रश्न बघितले. जागतिक भूगोलावरील प्रश्न वाढलेले आहेत. गेल्या 2-3 वर्षाचा पॅटर्न आहे. भूगोलाचं बेसिक नॉलेज तिन्ही लेवलचं आहे, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय, अतिशय चांगलं असायला पाहिजे. रेड सी आणि हे चीज म्हणजे बऱ्याच प्रश्नांची चर्चा झालेली होती. जे संकल्पना समजून घ्यायला पाहिजे, स्वतःचं मूलभूत वाचायला पाहिजे. लिसनिंग आणि वॉचिंग नव्हे असं येतं या नोटमध्ये लिहिलेलं पाहिजे. लिसनिंग वॉचिंग नव्हे, ही नोट पण आपल्यानंतर वेगवेगळ्या ग्रुपवर अपलोड करणारच आहे. आपण हे प्रश्न एक्सपेक्टेड एरियामधले आहेत. त्याचा नेमका एक्सपेक्टेड एरियाच्या बाहेर काही नाही, त्याचा नेमका एरिया आणि फोकस लक्षात घेतला पाहिजे. इतिहास संस्कृती पोस्ट इंडिपेंडंटमधले प्रश्न असतील किंवा एन्शंटचे जे आहेत त्याला सखोल वाचन आणि तुमची एन्क्वायरी चांगली पाहिजे त्यातली जे आहेत. आणि मायन्यूट असं रीडिंग त्याचं. कुठलाही प्रश्न भटकळचा प्रश्न आपण घेतला, बांधणारा मिडिवलचा एकच प्रश्न जो आहे तो, किंवा पोस्ट याच्यातले जर प्रश्न बघितले, स्वतंत्रता पार्टी आणि हे जे आहे मिक्स असं इंटरडिसिप्लिनरी नेचर त्याचं जे आहे, त्यामुळे चौफेर वाचायला पाहिजे. एन्क्वायरी रेट चांगला असायला पाहिजे. आत्ता प्रश्न प्रायमरी असं दिसतं हे कळेल, पण प्रश्न जरा जास्त सोडवले गेलेत का असं वाटायला लागतंय. प्रश्नाचा अंदाज घ्यायला पाहिजे, किती घ्यायला पाहिजे. सोपा असेल तर ते ट्रॅप आहे का, मग त्यातले प्रश्न आहेत, लँग्वेजचे प्रश्न आहेत किंवा याचे प्रश्न जे आहेत ते पण प्रश्न कसे आपण हँडल करणार. प्रायमरी असं फॅक्च्युअल वाटणार आहे. कॉन्स्टिट्यूशन 8 शेड्यूलमध्ये कसं आहे, काय काय नावं जे विचारलेले, एक्शन ओ आर्टिकलमध्ये कसं आहे, किंवा अगदीच प्रायमरी वाटणार आहे. भौगोलिक आकलन, प्रादेशिक आणि याच्यावरचे आपण बघितलेले मुद्दे. सायन्सचे प्रश्न कंटेम्पररी रिलेव्हन्स आणि त्याचं मायक्रो अंडरस्टँडिंग याच्यातले त्याचा बेसिक शोध घेणारे जे आहेत ते. शासनाच्या योजना एक्सपेक्टेड क्वेश्चनच होतं त्याच्यामध्ये जे आहे ते. प्रेडिक्टेबल एरिया आहेत. पुस्तकाचे प्रश्न पण त्याच प्रकारचे प्रेडिक्टेबल आहेत. पुस्तकावर आलेला प्रश्न जो आहे तो. फॅक्च्युअल प्रश्न जास्त सोडवले जाऊ शकतात. स्टेटमेंटवरचे प्रश्न पण तसेच आहेत. तर फॅक्च्युअल प्रश्नांना कसं समजून घ्यायचं आणि त्याचा कसा विचार करायचा बघायला. अनप्रेडिक्टेबल एरिया नाही आहे. स्वतःचं रोजचं वाचन वाढवायला पाहिजे, त्यावर चिंतन वाढवायला पाहिजे, रिव्हिजन वाढवायला पाहिजे येणाऱ्या लोकांना. टर्म्स 100 मिलियन फार्मर्स किंवा अशा टर्म्स त्यातल्या बघितल्या. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, WTO, IMF, WB, युनायटेड नेशन किंवा आपल्याकडचे असणारे सर्वे, इंटरनॅशनल एजन्सीज, नॅशनल एजन्सीज, नॅशनल फॅमिली सर्वे काय म्हणतो, किंवा त्याचं आकलन वाढावं. स्टेट सेंट्रिक वाचन आणि कमी वेळामध्ये जास्त योजना, कुरुक्षेत्र, स्वतःचा एक प्लॅन जे आहे, ही सगळी चर्चा आता जी केलेली आहे ती 2025ला जे प्लॅन करत आहेत त्यांच्या दृष्टीनं मुख्यतः केलेलं आहे. याचं विस्तारानं आर्ग्युमेंट बघता येईल, पण प्रायमरी जो फोकस आहे, नो पॅटर्न इज पॅटर्न हे लक्षात येतच. कुठलाही पॅटर्न नाही आहे, हा पॅटर्न. आणि त्यामुळे त्या पॅटर्नला आपल्याला कसं समजून घ्यायचं, त्यांचा पॅटर्न नसतो, हा पॅटर्न आहे, हा कसं समजून घ्यायचं त्याची एक मानसिकता आहे. त्यामुळे क्वेश्चन PYQमध्ये सारखं याचं सखोल विश्लेषण करा. याच्यावर आपण नंतर इथं ऑफलाईनला भेटूच आणि त्याच्यावर पण तपशिलामध्ये बोलूयाच काय काय आर्ग्युमेंट आपले आहेत ते. आता तुर्ताच एवढंच आहे. काय अडचण असेल तर इमिजिएटली तुम्ही माझ्या नंबरवर किंवा मार्गेच्या नंबरवर संपर्क करा.